मंडळी, ज्या राज्याचे कृषी मंत्री म्हणत असतील की मला मिळालेलं कृषी मंत्री पद ही ओसाड गावची पाटीलकी आहे, विचार करा मग राज्यातली शेती किती उसाड आहे आणि ओसाड रानावर घाम गाळणारा मंत्र्यांपेक्षा किती कमनशिबी आहे। अशा वेळी ज्यांना स्वतःला उरपायला मलाईदार खाता हवंय ते शेतकऱ्यांच्या ताटात काही वाढतील ही अंधश्रद्धा आहे। तरीही बच्चू कडू नावाचा माणूस शेतकऱ्यांसाठी धडका देतोय। दगडावर व्यवस्था नावाच्या गेली 4 दिवस त्यांनी अन्नत्याग केलाय अन्नदात्यासाठी। निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करा अशी मागणी ते करतायत। कारण राज्यातला शेतकरी आज अभूतपूर्व अशा संकटात आहे। कधी ओला कधी कोरडा, कुठला तरी दुष्काळ त्याच्या वाट्याला आहे। ते नाही तर गारपीट अतिवृष्टी ठरलेली आहे। निसर्गाच्या कोपातून काही वाचलंच तर त्याला व्यवस्थेचा शाप आहे। शेतीचा खर्च अजगरासारखा वाढत चाललाय आणि पिकांचा भाव आक्रसत चाललाय शंखातल्या गोगलगाईसारखा। हे इथलं भयान शेती वास्तव आहे। शेतकऱ्याला शेतीचा ताळमेळ जमत नाही म्हणून कर्जबाजारी होतोय शेतकरी। पडीक ठेवता येत नाही म्हणून पेरतोय शेतकरी। कधीतरी परिस्थिती बदलेल या आशेवर जगतोय शेतकरी। मंडळी, माणसाला आशा मरू देत नाही, मग ती सरकारच्या आश्वासनाची का असेना, पण त्यातही अनेकांचा धीर सुटत चाललाय। शेती शेतकऱ्याला झुंजवून मारतीये। इच्छा नाही पण शेतकऱ्याच्या दुःखाची जाणीव व्हावी म्हणून काही आकडे सांगतोय। सरकारी आकडे येथे मराठवाड्यात 1 जानेवारी ते 31 मार्च 2025 या काळात 269 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं। म्हणजे दिवसाला 3 आणि प्रत्येक 8 तासाला एक जणाचा शेती जीव घेते। मार्च महिन्यात सर्वाधिक 106 शेतकरी गेले। एकट्या बीड जिल्ह्यात दर 30 तासाला एक शेतकरी मरतोय। 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या काळात महाराष्ट्रात 2706 शेतकऱ्यांनी स्वतःला संपवलंय। दहशतवाद्यांपेक्षाही जास्त क्रूर झाली आहे शेती। 2001 ते 2025 या 25 वर्षात 49,000 शेतकऱ्यांनी स्वतःला संपवलं। महायुद्धापेक्षाही मोठं युद्ध लढतोय शेतकरी। म्हणूनच कृषी मंत्री म्हणत असावेत, मला ओसाड गावची पाटीलकी नको आहे, पण सरकार कुणी हौस म्हणून जीव देत नाही। हातपाय मारून झाल्यावरचा शेवटचा पर्याय असतो मृत्यू। तुम्ही बुजगावण्यासारखं फक्त बघत बसणार असाल, मलाईदार मंत्रीपदाची आस लावून शेतकऱ्यांचा अंत पाहणार असाल तर कसा जगेल इथला पोशिंदा, इथला शेतकरी। शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढायचे दावे सरकार कितीही करत असलं तरी वास्तव मात्र दिवसेंदिवस भीषणतेकडे जात आहे। इथल्या शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी दिलेला कर्जमुक्तीचा शब्द सरकार पाळतं का हे आता पाहायचंय। पण आज बच्चू कडूंच्या या आंदोलनाच्या नंतर ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे। सांगा सरकार कधी करताय कर्जमुक्ती? मुद्द्याच्या नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झालेले आहेत ज्याची आज आपल्याला चर्चा करायचे। हे सवाल कुठले आहेत बघूया आणि नंतर चर्चेवर जाऊया। आज बडे मुद्देच्या माध्यमातून आपल्याला सवाल उपस्थित करायचा आहे, सरकारला कर्जमाफीच्या आश्वासनाचा विसर पडलाय का? प्रश्न क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 2, आज सरकारला आपल्याला विचारायचं आहे, कर्जमाफीचा शब्द सरकार नेमका कधी पाळणार आहे? 6 महिने झाले, आता वेळ पुरेसा झालेला आहे अंमलबजावणी करण्यासाठी। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी खरंच शक्य आहे का की केवळ चुनावी जुमला होता? देणार आहेत का खरंच? विचारूया। आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफीच हा उपाय आहे का की आणखी काही उपाय असतील? मग कर्जमाफी हे केवळ लोकप्रिय घोषणा म्हणून केलं जाते का? लाडकी बहीणमुळे शेतकरी कर्जमाफीला ब्रेक लागलाय का? असे अनेक सवाल आज आपल्याला उपस्थित करायचे आहेत आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्या सोबत थेट अमरावतीवरून गेली 4 दिवस अन्नदात्यासाठी अन्नत्याग करणारे शेतकरी नेते, दिव्यांगांचे नेते बच्चू कडू आहेत। बच्चू भाऊ, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत रविकांत तुपकर आहेत, शेतकरी नेते। स्टुडिओत माझ्या सोबत भाजपचे किसान मोर्चाचे गुजरात गोवा प्रभारी शिवाजी पाटील कवेकर जी सुद्धा आहेत। कवेकर जी, तुमचंही स्वागत। आणि आपल्या सोबत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर सुद्धा जोडले गेलेले आहेत। ओमराजे, तुमचंही स्वागत आहे। चर्चेची सुरुवात मला करायची आहे बच्चू भाऊ कडू यांच्यापासून। बच्चू भाऊ, का तुम्हाला हे आंदोलन करावं लागलं? का तुम्ही अन्नाचा त्याग केलाय? 4 दिवस स्वतःला का जाळून घेताय? काय गाऱ्हाण आहे तुमचं सरकारकडे? म्हणजे 3 विषय आहे बडे साहेब। पहिली गोष्ट तर आम्ही जिवंत आहे हे आंदोलनातून सांगायचं आहे।
दुसरी गोष्ट अशी आहे का शेतकऱ्याचं अस्तित्व संपवण्याचा प्रयोग सुरू आहे. कष्टकरी हा देशातला कधी उठून उभाच राहिला नाही पाहिजे, त्यानं कधी प्रश्न मांडले नाही पाहिजे. तो मेला पाय घासून तरी चालेल. त्याला व्यवस्थित आम्ही पाहतोय धर्म जातीमध्ये महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा असा शेतकरी निर्माण केला. धर्मामध्ये मुसलमान हिंदू बौद्ध असा शेतकरी उभा केला जातं. इथून आम्ही पाहतोय या 10 वर्षातला जर हिशोब पाहिला तर शेतकरी राष्ट्रवादीचा झाला, शेतकरी काँग्रेसचा झाला, शेतकरी प्रहारचा झाला, शेतकरी भाजपचा झाला. आणि मग काय परिणाम काय हाती आले तर ज्याची सत्ता असली तो शेतकरी म्हणतो ठीक आहे आमचं सरकार. आता भाजपचा शेतकरी काय म्हणतोय का आमच्या सोयाबीनला 3,000 रुपये भाव भेटला तरी चालेल हो, आमच्या कापसाला 5,000 भाव भेटला सरकार आमचं आहे, बोंबलू नका काही. पहिले आमचे खासदार आमदार या तिकीट भेटत होती म्हणून बोलत नव्हते, पण परिणाम गंभीर असा झाला आहे का आता गावागावात खेड्याखेड्यात तो पक्षाचा शेतकरी जाती धर्माचा शेतकरी म्हणून राहिलाच नाही. इळा पिळा जाऊ दे, बडीचं राज्य येऊ दे, बडीच गायब केला राजकारणी लोकांनी. आणि त्याचे परिणाम झालं का आता 3,500 रुपये भावानं सोयाबीन गेली, 7,300 रुपये भाव तुरीचे आत्ता 10 दिवस अगोदर होते, आता ते 1,000 पडले. कुठे आक्रोश नाही. तुम्ही सांगितले आत्महत्याची आकडेवारी, आमचे नेते त्या आत्महत्या घरातल्या शेतकऱ्याच्या छातीवर पाय टाकून तो प्रवास करत आहे. आमचे नेते म्हणजे आमच्या गावातला कार्यकर्ता प्रवास करत आहे, पण त्याला कुठल्याही प्रकारचं जातीपाती धर्माच्यात एवढं गुंतून ठेवलं का शेतकरी कष्टकरी मजुराची जात आम्ही पाहतोय तो वर्गच संपून टाकला यांनी. म्हणून त्याच्यासाठी त्याचं अस्तित्व, त्या मजुराचं अस्तित्व जिवंत राहण्यासाठी हा बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन करतोय. सरकारकडून आम्हाला जास्त अपेक्षा नाही हो. सरकार आम्हाला माहीत आहे ते याच्यामध्ये फार तरबेज आहे. एखादं आंदोलन मोडीत कसं काढायचं आणि त्यांच्या IT सेलच्या माध्यमातून या आंदोलनाला बदनाम कसं करायचं, त्यांच्याकडे यंत्रणा भरपूर असल्यामुळं आम्ही पाहतोय आमच्या डोक्यातला शेतकरी काढून धर्म टाकणे, नेता टाकणे, जात टाकणे यामध्ये परफेक्ट झालेला आहे. आणि म्हणून रोज शेतकरी मरतं. राम ठाकरे नावाचा शेतकरी माझ्या गावच्या बाजूचा वासनीमधला राम ठाकरे नावाचा शेतकरी 34 वर्षानं घरातच त्यानं फासा घेतला आणि मेला. अरे राम मंदिरात तुम्ही पुण्य कमावलं असन, पण या राम ठाकरेच्या आत्महत्यामध्ये जे पाप तुमच्या वाट्याला आलं ते फेडणार कसं देवेंद्रजी? विचारा आमच्या नरेंद्र मोदीजींना तुम्ही. हे तुम्हाला विचाराची हिंमत तुम्हीच म्हणत होते का आत्महत्या झाल्या तर त्या मुख्यमंत्र्यावर गुन्हा दाखल करा 306. तुमचं भाषण आहे विधानसभेतलं, विसरलेत का तुम्ही? आणि आज तुम्ही सांगता एवढी मगरुरी आली तुमच्यामध्ये का आमचं बावनकुळे तेथे प्रश्न पाहतील. एवढी मगरुरी बावनकुळे म्हणतं कलेक्टर प्रश्न पाहतील. बच्चू मला तेच विचारायचंय, राज्यातल्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत तुम्हाला पाठिंबा दिला. या पॅनलवर तर त्याच्यापैकी 2 आहेत. एक ओमराजे पड आहेत, आज अनेक नेते आले, मनोज जरांगे पाटील तुमच्याकडे आले, रविकांत तुपकर आले, शरद पवार यांनी तुमची विचारपूस केली. सरकारनं विचारलं का उपाशी बसलाय, का जीव जाळून घेताय, तुम्हाला कोणी विचारलं का? आणि सरकारनं विचारलं म्हणजे बावनकुळे साहेबांचा फोन कसा आला. मी त्यांना म्हटलं की बावनकुळेंचा जो फोन आला होता तो थोडा त्याचा ॲटिट्यूड व्यवस्थित नव्हता. हे कलेक्टर येणं आम्ही मिटिंग लावतो तुम्ही उपोषण सोडा. हे बयान जेव्हा मी TV वर दिलं त्याच्यासाठी फोन आला का मी असं तुम्हाला बोललो नाही या उद्देशानं, असं बोलायला फोन आला. आणि मग असं म्हणत होते ते का तुमच्या मागण्या अनेक विभागाच्या आहे आणि म्हणून आम्हाला मिटिंगशिवाय पर्याय राहणार नाही. आम्ही म्हटलं निर्णय घेतल्याशिवाय मागं हटणार नाही. इथून अंत्ययात्रा काढावं लागली तरी चालन बच्चू कडूची. माझ्या शेतकरी मायबाप मजुरासाठी, कष्ट करणाऱ्यासाठी, दिव्यांगासाठी, यांच्यासाठी इथं जीव गेला तरी बेहत्तर. आता आम्ही त्यांचा विश्वासघात करू शकत नाही आणि तुमच्या मागण्या नाही जरी तुम्ही पूर्ण करू शकल्या तर रान पेटवल्याशिवाय राहणार. राज्याच्या कृषी मंत्र्यांनी तुम्हाला फोन केला का, मेसेज केला का, व्हॉट्सअप केला का, काहीतरी केलं का, संवेदना पोहोचली का, की अजून सुद्धा ते म्हणतायत की ते काय वाड्या कुठला त्या वाड्या पाटीलकी दिली त्यांना? उजाळगावची पाटीलकी हो,
म्हणजे आमचे माणिकराव कोकाटे म्हणतोय उजाळगावची पाटीलकी. वा, माणिकरावचा बाप शेतकरी आहे, त्याचा आजा शेतकरी आहे, त्याचा भाऊ शेतकरी आहे. हे उजाळगावच्या पाटीलकीचे आहे का माणिकराव? मलाईदार काही हवा असेल ना. आणि आम्ही मागण्या काय केल्या हो? हां, तेच सगळे मलाईदार खातं पाहिजे आणि त्याच्याशिवाय कोणी त्याच्यात रस नाही आहे. आता तुम्ही सांगा, 1500 रुपयात आमचं दिव्यांग 300 रुपये, केंद्राचे 200 रुपये 1.5 वर्षापासून भेटून नाही राहिले. 1.5 वर्षापासून दिव्यांग मंत्रालय नाव दिलं मोदीजीनं, पण त्या केंद्रातला वाटा 200 रुपये अजून भेटत नाही. विचारा देवेंद्रजी फडणवीसला, 1500 रुपयात माझा दिव्यांग कसा जगत असेल सांगा आम्हाला. बाहेर राज्यात 4000 रुपये मानधन आहे, इथं 1500 कसं होते हो? माझ्या मजुराचे पैसे तुम्ही थांबा. मी विचारतो, भाजपचे अनुदानाचे पैसे नाही, भाजपचे नेते आपल्या सोबत आहेत. एक वाक्य, मेहनतीचे पैसे 6 महिन्यापासून पैसे भेटत नाही. 6 महिन्यापासून पैसे भेटले नाही मजुराचे. 6 महिन्यापासून पैसे मिळत नाहीयेत. 6 महिने झाले शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन पूर्तता झालेली नाहीये. शिवाजीराव पाटील कव्हेकर आपल्या सोबत आहेत. तुम्ही दिलेला शब्द आज त्याचा विसर तुम्हाला पडला का? जनता विचारते, राज्यातला शेतकरी विचारतोय, आणि आज एक शेतकऱ्याचा नेता अन्न पाणी सोडून मैदानात उभा आहे. कसं आहे की आज या ठिकाणी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबाचं 2014 पासून देशामध्ये या ठिकाणी त्यांचं शासन चालू आहे, भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षाचं मिळून. आपण जर बघितलं असं तर या 2014 पासून म्हणजे जवळपास 11 वर्ष त्यांना परवाच पूर्ण झाले. या कारकिर्दीमध्ये त्यांनी शेतकऱ्यासाठी ज्या प्रकारचे निर्णय घेतले, एक ऐतिहासिक अशा प्रकारचे निर्णय निश्चितपणे त्यांनी घेतलेले आहेत. आपण बघितलं असेल की ज्यावेळेस आपण या ठिकाणी MSPच्या संदर्भामध्ये देशाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग साहेब ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस त्यांनी तशा प्रकारची कमिटी नेमली होती. डॉक्टर स्वामीनाथन कमिटी अशा प्रकारची नेमली होती. परंतु त्यांनी रिपोर्ट दिल्यानंतर तो रिपोर्ट त्यांनी स्वीकारला नाही. तो रिपोर्ट स्वीकारण्याचं काम या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने त्या ठिकाणी केलं. आणि आज मी आपल्याला सांगेन की शेतकऱ्याच्या संदर्भात या ठिकाणी आपण बघितलं असेल की जवळपास शेतकऱ्याच्या 23 वाहनाला या ठिकाणी MSP देण्याचं काम शासनानं केलेलं आहे. जवळपास 43 योजना ज्याच्यामध्ये विविध अशा प्रकारचे अनुदान त्या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये फळाच्या संदर्भात असेल, ड्रीपच्या संदर्भात असेल, किंवा आणखीन बाकीचं कुक्कुटपालन असेल, डेअरी असेल, किंवा त्या निमित्तानं शेततळ्यास, असे विविध नावं आपल्याला निमित्तानं सांगता येईल. आणि म्हणून ज्या पद्धतीनं या ठिकाणी MSP देण्याचं काम आपण बघितलं असेल तर तुम्ही बघितलं की परवा त्यांनी जवळपास 14 धान्याचे MSP या ठिकाणी वाढवल्या. ज्या MSPच्या बाबतीमध्ये आज आपण जर बघितलं असेल की ऊसाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी तशा प्रकारचं MSP वाढवण्याचं काम केलेलं आहे. आज 10.25 रिकव्हरी असेल तर त्याला जवळपास 3,555 रुपये या ठिकाणी करण्याचं काम केलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनचं पीकसुद्धा या ठिकाणी होते. त्याचं 4,892 रुपये होतं, त्याला आता 5,328 रुपये, म्हणजे 436 रुपये असे सगळ्यात या ठिकाणी. शिवाजीराव तुम्ही लातूरचे आहेत. लातूरचे आहेत, लातूर आगर आहे सगळ्या ह्या सोयाबीनचं. सांगा ना महाराष्ट्राला एकदा, काय लातूर मधले सोयाबीनचे भाव काय आहेत? कितीने विकलं गेलं शेतकऱ्याचं सोयाबीन यावर्षी? किती लोकांच्या घरात सोयाबीन राहिलं आणि किती खरेदी केलं आणि किती राहिलं? 3400 रुपये. पाय खोरून मेले लोक. वाढवा तारीख म्हणून शासनाने या ठिकाणी आपल्या खरेदी केंद्राच्या मार्फत निश्चितपणे खरेदी त्या ठिकाणी सुरुवात केली. आणि जो शासनाचा भाव होता तर त्या शासनाच्या भावाप्रमाणे जसं आता मी आपल्याला सांगितलं की 5,328 या पद्धतीनं त्या ठिकाणी खरेदी करण्याचं काम त्यांनी निश्चितपणे केलेलं आहे. आपण बघितलं असेल की ऊसाला सुद्धा या ठिकाणी भाव वाढण्याचं काम केलं, बाजरीला, अशा जवळपास 14 वाहनाला देण्याचं काम त्या माध्यमातून केलेलं आहे. शेतकऱ्याचे काही प्रश्न निश्चितपणे आहेत. आता जसं या ठिकाणी आमचे मित्र श्रीमान बच्चू कडूजी इथं उपोषणाला बसलेले आहेत, त्यांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला की शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या संदर्भात, निश्चितपणे या ठिकाणी महाराष्ट्राचं जे आपलं सरकार आहे, देवेंद्र फडणवीस साहेबाचं सरकार, या सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये निश्चितपणे तशा प्रकारचं बोलण्याचं काम, तशा प्रकारचं सांगण्याचं काम निश्चितपणे केलेलं आहे. परंतु आपण बघितलं असेल की आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना की ज्याच्यावर ते हजारो कोटी रुपये या ठिकाणी शासनाच्या मी येतो सर. लाडकी बहीणनं केलंय हे सगळं, ब्रेक लावलाय तुम्हाला सांगायचं आहे. महत्वाची बातमी येते बच्चू भाऊ, ऐका.
राज्यातले मंत्री काय म्हणतायत? कडूंना विधानसभेतल्या पराभवाचं शल्य आहे. बच्चू कडूंच्या उपोषणावरून विखे पाटलांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे. प्रसिद्धी हे साठी हे सगळं चालू आहे असं म्हणतायत. कर्जमाफीचं आश्वासन जनतेला आज झालं पाहिजे असं नाहीये. बघा विखे पाटील नेमकं काय म्हणतायत, ऐकूया. महाराष्ट्राला ऐकूया विखे पाटील काय म्हणतायत. असं काही नाही की आपण आश्वासन दिलं ना आपण पाठीमागे वळलेलो आहे. मला वाटतं बच्चू कडू हे त्या सरकारमध्ये एक मंत्री म्हणून राहिलेले आहेत, आमदार राहिलेले आहेत. आज त्यांचा पराभव झाला विधानसभा निवडणुकीत, त्याचं त्यांनी शल्य असेल मला माहीत नाही. परंतु मला वाटतं त्यांनीसुद्धा आता अधिक लोकाभिमुख काम करण्यासाठी वेळ खर्चित करावा उपोषण करण्यापेक्षा. त्यांच्याबद्दल मला सहानुभूती, माझे मित्र आहेत ते. माझा त्यांना सल्ला आहे की हे उपोषण सोडून द्यावं. सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे, त्यात कुठलंही सरकार मागे जाण्याचा प्रश्न नाही. बच्चूभाऊ तुमची प्रतिक्रिया ऐकलात? मंत्री महोदय काय म्हणाले ते? राधाकृष्ण विखे पाटील हे कधी शेतकऱ्याचे झाले का हो? यांना शेतकरी म्हणून समजलं का? कधी एक दिवसाचं आंदोलन तरी त्यांनी केलं का? विरोधी पक्ष नेते असताना त्यांचा आवाज किती दाबला होता फडणवीस साहेबांना पुऱ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. ते काय आमच्यावर बोलणार आहे? मी राज्यमंत्री असताना मी शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी 2 व्हीलरनं गेलो होतो पंजाबला. यांना माहित नसेल कदाचित. 11 दिवस उपोषण केलं होतं जेव्हा पहिल्यांदा निवडून आलो होतो. आणि हे जे बोलले ना तुमच्या इकडे शिवाजीराव, ते कोण होते? ते किती लबाड बोलते हो तुम्हीच सांगा. 23-24ला सोयाबीनचे भावाची शिफारस केली 6,776 रुपयाची आणि केंद्र सरकारनं जाहीर किती केले? 4,600 रुपये. किती रुपयाचा फरक आहे? 2,176 रुपयाचा फरक. शिवाजीराव खरे शेतकऱ्याचे पुत्र असन, त्याचे तुम्ही औलाद असन, तर किमान त्या शेतकऱ्याच्या बापासाठी पक्ष आणि जात आणि धर्म सोडून बोलता येते का तर बघा, खरी औलाद असेल तर. आणि मग 176 रुपयाचा फरक पडला. एका एकरात 4 क्विंटल सोयाबीन पिकतं. म्हणजे आम्ही एका क्विंटल मागं 2,000चा, तर 8 ते 10,000चा घाटा आला. शिफारस केली 15% भावानं. 15% भाव आम्हाला केंद्र सरकारनं हमी भाव दिले नाही. 3400 रुपये भावामध्ये सोयाबीन विकावं लागली. कसा जगन तो शेतकरी? आणि आमचं सरकार आलं 5 वर्षात कधी तुम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होता, शब्द दिला होता या देशाला, इथल्या म्हणजे तुम्ही कर्जमाफी करणार आहे का? बच्चू कडू आताच विखे पाटील म्हणल्यासारखं बच्चू कडू या ठिकाणी भाजपा शिंदेसेना या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि बच्चू कडू जेवढं या ठिकाणी शेतकऱ्याच्या संदर्भात बोलतायत त्याच्यापेक्षा 10 पटीनं जास्त मी महाराष्ट्रामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती असताना मी त्या ठिकाणी शेतकऱ्यासाठी काम केलेलं आहे, लातूरला, आणि बाकीच्या गोष्टीमध्ये सुद्धा केलेलं आहे. ज्या प्रकारचं काम या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की शेतकऱ्यासाठी मी काय केलेलं आहे किंवा कामगारासाठी काय केलेलं आहे. आणि मी आपल्याला सांगेन की वैयक्तिक नाही हो, हे सरकारी धोरणांबद्दल चर्चा चालू आहे. तर शेतकऱ्यांना किती भाव मिळाला? शेतकऱ्याला भाव ज्या खासदार आपल्यासोबत जोडले गेले आहेत, ओमराजे निंबाळकर. ओमराजे ऐकलात? सरकारच्या वतीनं सांगितलं जातं आम्ही किती पैसे दिले सरकारला, सरकारनं शेतकऱ्यांना. मला तुम्हाला स्पष्टपणे सांगायचंय की 11,000 रुपये क्विंटलनं विकलं जाणारं सोयाबीन शेतकऱ्याला 3,000 रुपये ते 3,500 रुपयाने विकायची पाळी केवळ केंद्र सरकारनं DOC आयात केल्यामुळे त्या ठिकाणी आली. मला आपल्या माध्यमातून सांगायचंय, ते सांगतायत की हमीभाव खरेदी केंद्र सरकारनं चालू केली. हमीभाव खरेदी केंद्रामध्ये फक्त 20% शेतकऱ्याचं सोयाबीन खरेदी केलंय, 80% शेतकऱ्याचं सोयाबीन तसंच राहिलंय. ऑनलाईन नोंदणी केलेली असताना सुद्धा केंद्र सरकारनं त्या खरेदीला मुदतवाढ दिली नाही. मी स्वतः अनेक खासदारांना घेऊन शिवराज सिंग चौहान साहेबांना भेटलो, त्यांना ही वस्तुस्थिती लक्षात आणून दिली की एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन नोंदणी शेतकऱ्यांनी केली आहे, ती खरेदी होत नाहीये. आणि हे जे सांगताय ते अतिशय चुकीचं आहे. शेतकऱ्याचं क्विंटल मागे 7,000 ते 8,000 रुपयाचं नुकसान हे केवळ केंद्र सरकारच्या धोरणामुळे झालेलं आहे आणि हे अतिशय दुर्दैवी आहे. आता जे म्हणलं जातंय की आम्ही हमीभाव त्या ठिकाणी सोयाबीनचा वाढवला, पण खरेदी किती केला आपण सोयाबीन हमीभाव वाढवून? आणि आज त्याच शेतकऱ्याला केवळ त्यानं उत्पादित केलेला शेतमाल त्या ठिकाणी त्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळं स्वतःचा प्रपंच तो शेतकरी चालू शकत नाही, म्हणून आत्महत्या करावी लागते. इतकी वाईट वेळ त्या शेतकऱ्यावर आलेली असताना त्या शेतकऱ्याला जे त्यांनी वचन दिलं होतं सरकारनं विधानसभेच्या निवडणुकीत
की आमचं सरकार त्या ठिकाणी आल्याच्या नंतर आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू, शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी देऊ. मला वाटते त्या आश्वासनाचा विचार आता सरकारनं करायची वेळ आली आहे. आणि आज जे बच्चूभाऊ त्या ठिकाणी उपोषणाला बसलेत, मला असं म्हणायचंय की हा कुठला राजकीय मुद्दा करण्यापेक्षा खरंच त्या शेतकऱ्याला त्या कर्जमाफीची गरज आहे. तो जगूही शकत नाही, इतकी त्याची बिकट अवस्था झालेली आहे आणि ती कर्जमाफी सरकारनं द्यायला पाहिजे. बडीजी, मला आपल्याला विचारायचंय, आज अंबुजा सिमेंटच्या पोत्याचा भाव 250 रुपयाचा 400 रुपयाला गेला. तिथं केंद्र सरकार का नियम लावत नाही हो कुठला, की नाही तुम्ही 250चं सिमेंटचं पोतं अदानीनं 400ला विकायचं नाही, तिथं 250लाच विकलं पाहिजे. म्हणून शेतकऱ्याचं सोयाबीन 11,000 रुपयाला गेल्यावरच केंद्र सरकारला महागाई वाढल्यासारखं वाटतं का? त्यावेळेस का केंद्र सरकार म्हणत नाही, अरे ती स्वतःचं जीवन त्या ठिकाणी व्यतीत करण्यासाठी, स्वतःचा प्रपंच चालवण्यासाठी ती बिचारं त्या ठिकाणी त्या शेतात मरतय आणि त्याचं सोयाबीन 11,000ला गेलं की तुम्ही लगेच अशा पद्धतीनं त्याला मारणारी धोरणं आणता, डीओसी आयात करता आणि त्याचं सोयाबीन 3,000 रुपयाने विकायला त्याला मजबूर करता. मला वाटतं अतिशय दुर्दैवी आहे. त्या ठिकाणी सरकारनं स्वतःला दिलेल्या आश्वासनाचं त्या ठिकाणी आठवण ठेवून ताबडतोब शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्जमाफी दिली पाहिजे. आणि बच्चूभाऊ त्या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमाफी मिळावी ह्या एका मुख्य उद्देशानं उपोषणाला बसलेले आहेत. ठीक आहे, शिवाजीराव पाठिंबा आहे. मी येतो, सरकारनं ते गांभीर्यानं घ्यावं. नक्की मी विचारतो, सरकारच्या प्रतिनिधींना इथं विचारतो. तुम्ही आश्वासन दिलं, 6 महिने झालेत, काल सरकार आलं आणि आज उठून कोणी तुम्हाला म्हणत नाहीये काय झालं तुमचं आश्वासन. 6 महिन्यानंतर विचारलं जातंय अंमलबजावणी कधी? कसं आहे की शासनानं निश्चितपणे शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या संदर्भात अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे. परंतु आपण बघितलं असेल की शेतकऱ्याचं या ठिकाणी लाईट बिल पूर्ण 100% माफ करण्याचं काम सरकारने केलं. त्याच पद्धतीनं आता मुख्यमंत्री लाडकी बहीण संदर्भात त्या ठिकाणी त्याला अनुदान देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. शेतकऱ्याला आपण बघितलं असेल की आता केंद्र सरकारचं या ठिकाणी अनुदान त्या ठिकाणी दिलं जातं, राज्य सरकारचं दिलं जातं. अशा विविध अशा प्रकारच्या योजना या ठिकाणी शेतकऱ्याच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून राबवल्या जात आहेत. आणि निश्चितपणे कर्जमाफीचं या ठिकाणी शासनानं तशा प्रकारचं केलेलं आहे. परंतु ज्या पद्धतीनं इथं आता बाकीचे इतर जे काही प्रश्न चालू आहेत ते शेतकऱ्याचे कर्जमाफी करण्याचं काम सरकार निश्चितपणे येत्या काळामध्ये करेल अशा प्रकारचं आम्हाला सर्वांना त्या प्रकारचा विश्वास आहे. कधी मला सांगा, तुम्ही शेतकऱ्यांच्या साठी कर्जमाफी करणार आहात, आज तो अडचणीत आहे, आज त्याला मदतीची आवश्यकता आहे. पहिली गोष्ट, खरं तर त्याला शेतकरी कर्जमाफी मागण्याची वेळच काय येते तर तिथं भाव त्याला मिळत नाहीये, तो चहूबाजूने संकटात सापडलाय म्हणून त्याच्यावर ही वेळ आली आहे. त्याला खरं तर ही गरज पण नाहीये, तुम्हीच दिलंय ते आश्वासन, मग त्याची पूर्तता करावी लागेल ना. आज आपल्याला माहिती असेल की शेतकऱ्याच्या धान्याला MSP लागू करण्याचं काम येतो तुमच्याकडे. फक्त एक प्रश्न येतो तुमच्याकडे लगेच. या ठिकाणी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. मागल्या सरकारच्या काळामध्ये कधी या ठिकाणी अशा प्रकारचं MSP लावण्याचं काम आतापर्यंत केलं नव्हतं. ते करण्याचं धाडस MSP किती वेळा तुम्ही सांगता? खरेदी केली का? लातूर मध्ये सांगा किती गाड्या शेतकरी सांगत होते वाढवा ही तारीख म्हणून. लातूरमध्ये सुद्धा खरेदी केली, त्यांनी तारीख एक वेळेस वाढवून दिली. 2014च्या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांनं जाहीरनामा केला होता 50% नफा धरून MSP भाव काढला जाईल. स्वामीनाथन आयोगानं हे म्हटलं होतं का जेथपर्यंत उत्पन्न वाढत नाही ते उत्पादन वाढण्यात काही फायदा नाही. 50% नफा धरून भाव काढला जातं का? तुम्ही 2014 मध्ये हे तुमच्या जाहीरनाम्यात होते, त्याचा विसर पडला. 50% नाही हो, 15% नफ्यानं भाव भेटत नाही. त्यांना थोडंसं विसर भाव पडलेला आहे. किमान थोडंसं तरी त्या शेतकऱ्याप्रती भाजपची एवढी निष्ठा नका ठेवू पक्षाची. थोडी तरी शेतकऱ्याची ठेवा ना भाऊ, थोडी तरी. किती खोटे बोलणार हो तुम्ही. 2014च्या जाहीरनामा 50% नफा धरून भाव काढून माझ्यावर जाहीरनामा आहे तुमचा. किती लबाड बोलणार पण बच्चूभाऊ, एक मुद्दा, राज्याचे अर्थमंत्री सांगतायत की माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं का मी आश्वासन दिले? हे काय भाषा आहे? काय समजायचं शेतकऱ्यांनी याचं? ज्यांनी कर्जमाफी द्यायची, आश्वासन पूर्तता करायची, ते म्हणतात माझ्या भाषणात ऐकले का तुम्ही? अजितदादाची दादागिरी मुख्यमंत्र्यासमोर चालत नाही. मग ते काय बोलणार आहे? ओके, ठीक आहे. ओमराजे, मला सांगा, ज्या पद्धतीनं ही आश्वासन पूर्ती करण्यासाठी एक सातत्यानं सांगितलं जातंय आम्ही लाडकी बहीणला पैसे देतोय, काही सांगितलं, आता लाडकी बहीण योजना हे इथल्या सरकारच्या बोकांडीवर बसले का आणि आता ती खूप मोठी अडचण ठरतीये का?
मला आपल्याला सांगायचंय की त्यांनी लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये देतो म्हणून सांगते. हम्म. अहो 11,000 रुपयाचं सोयाबीन शेतकऱ्याला जर 3,000 रुपयाने विकायची पाळी आली तर एका क्विंटलला किती नुकसान झालं शेतकऱ्याचं? साधारणतः 8,000 रुपयाचं. हो. एक क्विंटलला 8,000 रुपयाचं जर नुकसान पकडलं तर आपण नुसतं अल्पभूधारक शेतकऱ्याचं बघू. सरासरी 8 क्विंटलचा जरी उतार पकडला एका एकरातला हम्म. तरी 8×5 = 40 म्हणजे 40 क्विंटलला 8,000चं नुकसान जर आपण पकडलं तर 8×4 = 32 म्हणजे 3,20,000 रुपयाचं नुकसान त्या शेतकऱ्याचं त्या ठिकाणी पडलेल्या भावामुळे होतंय. आणि 1,500 रुपये कुणाच्या तोंडावर मारायला लागले तुम्ही? हम्म. आणि मागितले कुणी होते? नुकसान तुम्ही जसं करताय डीओसी आयात करून 11,000चा भाव तुम्ही 3,500ला आणताय आणि तुम्ही 1,500 दिल्याचा मोठेपणा सांगता का? 3,20,000चं नुकसान मोठं आहे का 1,500 रुपये जास्त आहेत? ठीक आहे, आपल्यासोबत आता पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत शेतकरी नेते रविकांत तुपकरजी. रविकांतजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काहीतरी तांत्रिक अडचण होती, आवाज येत नव्हता तुमच्यापर्यंत. हो, येतोय. हा, ऐकलं तुम्ही. सरकार आता सांगते की लाडकी बहीणचे 1,500 रुपये आम्ही देतोय. आता लाडक्या बहीणच्या 1,500साठी शेतकरी कर्ज माफीचा जो निर्णय आहे तो काही आता एवढ्यात होणार नाही असं एक प्रकारे सांगितलं जात आहे. बघा वाक्य काय काय आलेत या कर्जमाफीच्या बद्दलची. राज्याचे कृषी मंत्री काय सांगतायत? कृषी मंत्र्यांचं वाक्य तर हे की यांना कर्जमाफी दिल्यानंतर हे लग्न करतात आणि हे करतात, म्हणजे यांना द्यायचंच नाहीये. दुसऱ्यांदा ते असं म्हणतात ओसाडगावची आम्हाला पाटीलकी दिलेली आहे. हे काय दर्शवतं? अजित पवार म्हणतात माझ्या भाषणात तुम्ही कधी ऐकलंय का? हे पळ काढतायत का? हे बघा, मी आज बच्चू भाऊंची भेट घेतली आणि उपोषणाला पाठिंबा दिला. आता मी तुमच्या चर्चेमध्ये सहभागी झालोय ते भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या गावातून आणि त्यांच्या घरातून मी आज तुमच्याशी या ठिकाणी बोलतोय. पाठीमागे त्यांची प्रतिमा आहे आणि त्यांच्या म्हणजे भाऊसाहेबांचं काम शेतकऱ्यांसाठी पंजाबराव देशमुखांचं खूप मोठं होतं. त्यांच्या या पवित्र घरातनं मी तुमच्याशी बोलतोय. बघा, हे मुद्दे डायव्हर्ट करतायत. हे बच्चू भाऊ हे एक निमित्त आहे, लक्षात ठेवा. पण त्यांच्यावर राजकीय टीका करून तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला ठेवू शकत नाही. सरकारच्या तिजोरीवर ताण आहे म्हणून कुठल्या आमदाराचे पगार थांबले, कुठल्या खासदाराचे पगार थांबले, कुठल्या कलेक्टरचे, प्रधान सचिवाचे पगार थांबले. नैतिकतेच्या मुद्द्यावर 5 वर्ष आमदार पगार घेणार नाहीत. कुठलाही सरकारी खर्च आमच्यावर करू नका. कलेक्टर, प्रधान सचिव किंवा आयुक्तांनी कुठल्या लिहून दिलंय का? अंधश्रद्धा आहे. ऐकून घ्या, तिजोरीवर ताण पडला तो फक्त शेतकऱ्यांसाठी तिजोरीवर ताण असतो. इतर लोकांवर प्रचंड खर्च होतो. आता जालना ते नांदेड समृद्धी महामार्गासाठी पैसा आहे, शक्तीपीठसाठी पैसा आहे, वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्री साहेब बोलले की पैसा कमी पडू देणार नाही क्रिकेटला, अजून काय करायचं सांगा. म्हणजे सगळ्यांसाठी पैसा आहे, पण दिलेलं आश्वासन पाळायसाठी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीला पैसा नाही. अरे कर्जमुक्ती म्हणजे आम्ही काय भीक मागतो का? आम्ही आमचा हक्क मागतोय. लक्षात घ्या, तुमच्या चुकीच्या धोरणामुळे आमच्यावर कर्ज झालेलं आहे म्हणून आम्ही कर्जमुक्ती मागतोय. तुम्ही सोयाबीनमध्ये लुटलं, कापसात लुटलं, ज्याचा उल्लेख खासदार ओमराजे निंबाळकर साहेबांनी केला. डीओसी जर का यांनी निर्यात केली असती परदेशामध्ये तर आज सोयाबीन 7-8 हजार रुपयापर्यंत गेलं असतं. सोयाबीनमध्ये लुटलं, कापसात लुटलं, ऊसात लुटलं, कांद्यात लुटलं आणि लाखो रुपयाचा दरोडा आमच्या खिशावर घालायचा आणि मग त्याच्यातलेच 1,500 काढून आमच्या लाडक्या बहिणीला द्यायचे. हा दुट्टप्पीपणा सरकारचा आहे आणि हे चालणार नाही. लक्षात घ्या, किती तुम्ही राजकीय टीका आंदोलनावर केल्या तरी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाल्याशिवाय, हक्काचा पीक विमा, भाव फरक दिल्याशिवाय जे जे तुम्ही बोलले ते करा ना. तुम्ही एका बाजूला म्हणता आंदोलकांनी कायदा मोडला, पण तुम्ही कायदा नाही मोडला का? तुम्ही दिलेलं आश्वासन पाळत नाही. तुम्ही लोकांना स्वप्न दाखवली म्हणून आज लोक कर्ज भरायला तयार नाहीत. लक्षात ठेवा, आत्महत्येच्या दिशेनं जाणारी आमची पावलं तुम्ही थांबवली पाहिजे. आणि तुम्हाला मदत करता येत नसेल तर किमान आमच्या जखमेवर मीठ तरी चोळू नका. एक एक मंत्री काय काय स्टेटमेंट करतोय. ठीक आहे, मी शिवाजीरावला थेट विचारतो, केवळ मतं मिळवण्यासाठी, शेतकऱ्यांची मतं मिळवण्यासाठी राजकीय जुमला होता का कर्जमाफी? कसं आहे बडेसाहेब की आपण जर बघितलं असेल तर आत्तापर्यंतच्या कुठल्याही सरकारपेक्षा या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबाच्या सरकारने आणि त्याचबरोबर राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे आमचे शिंदेसाहेब यांच्या सरकारने ज्या प्रकारचे कामं केलेत आत्तापर्यंत कुठल्याही सरकारने देशामध्ये या पद्धतीनं केलं नाही. कारण शेतकऱ्यासाठी विविध अशा प्रकारच्या योजना या ठिकाणी त्याला पेन्शन देण्याच्या बाबतीमधला असेल, बाकीचा आता जो महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी जो सांगितला जातोय कर्जमाफीच्या संदर्भात, तो निश्चितपणे तो सरकारचा करण्याचं धोरण आहे. त्याप्रमाणे सरकारनं दिलेला शब्द निश्चितपणे पाळेल. परंतु आता त्यासाठी जो काही म्हणजे वेळ लागणार आहे तर ते थोडासा वेळ लागेल. कारण आता
सरकारची जी आर्थिक अशा प्रकारची त्यांनी वेगवेगळ्या समोरच्यानी प्रकारच्या अनेक योजना जी राबवल्या काय मारली म्हणून तर ते आम्ही पूर्ण वाचून करण्याचं मारायचं. काम आता सरकार या हा उद्योग ठिकाणी तुम्ही करतात. करणार आहे येणाऱ्या का? काळामध्ये निश्चितपणे ते करत अशा प्रत्यक्ष प्रकारचा या बांधावरचा महाराष्ट्रातल्या तमाम उत्पादन खर्च जनतेला तुमचा किती या आहे? ठिकाणचा निश्चितपणे आहे. बर, ठीक आहे रविकांतजी. साहेब, शेतकऱ्याचा काटा निघाला, अक्षरशः काटा. हा उद्योग तुम्ही बंद हे करा. म्हणते लक्षात ठेवा. शेतकऱ्याचं उत्पन्न हे दुप्पट हा, करणारे काय मार्ग? ओमराजे तुम्ही बोला. उत्पादन रविकांतजी खर्च येतो, दुप्पट झालाय. रविकांतजी येतो तुमच्याकडे. ओमराजे बोला. एक सांगतो, हे म्हणते की आम्ही फार चांगल्या योजना राबवल्या. मग तुम्ही एवढ्या चांगल्या योजना राबवल्या म्हणून शेतकरी आत्महत्या करायला का आता? मग तुमचं एवढं सगळं शेतकऱ्याच्या म्हणजे कष्टाला सगळं भाव देणारं सरकार आहे असं तुम्ही सांगता, दावा करता, म्हणून शेतकरी आत्महत्या करायला का? 8 हे तासाला एक शेतकऱ्याचं काटा आत्महत्या. काढणारं सरकार आहे. अतिशय दुर्दैवी आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. यांनी सांगितलं होतं आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न 2022 दुप्पट करू. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही, पण उत्पादन खर्च शेतकऱ्याचा दुप्पट झालाय. आणि जो भाव सोयाबीनला मिळायचा तो भाव आज 3,000 रुपये लिहून ठेवलाय. त्याच्यामुळं यांचे दावे सगळे फोल आहेत. आणि मला वाटतंय पक्ष, पार्टी ह्या सगळ्या गोष्टीत विचार करण्यापेक्षा ज्या शेतकऱ्याला जगण्यासाठी झगडतोय, ज्याला नितांत गरज आहे त्या कर्जमाफीची, जे वचन हे आपण त्याला दिलंय, ते वचन देऊन त्याची मतं आपण घेतलीत. मला वाटतंय सरकारनं ते वचन त्या ठिकाणी तातडीनं पाळणं गरजेचं आहे. अजून किती शेतकऱ्याच्या आत्महत्या होण्याची वाट सरकार बघणार आहे? मला वाटतंय पण याला राजकीय वळण न देता किंवा राजकीय न ओमराजे बोलता मला सांगा, तातडीनं राज्याचे सरकारनं अर्थमंत्री त्या आणि ठिकाणी कृषी कर्जमाफी मंत्री जे करावी. बोलतायत त्याच्यावर वाटतं का तुम्हाला की ते कर्जमाफी करतील? आपण मग कशाला? अंधश्रद्धा बाळगतोय का? त्यांचे जर मग- स्टेटमेंट मग- बघितले तर मग शेतकऱ्याला कर्ज मुक्ती देतो म्हणून कशामुळे आश्वासन दिलं? काय कारण होतं? मग का फक्त मतं घ्यायची होती म्हणून आश्वासन दिलं? हा, मतं मिळाली, झालं, आता विषय मिटला का? शिवाजीराव बोला. किंवा त्यांचे जे वरिष्ठ त्या नेते सांगतात पद्धतीनं की कर्जमाफीचा मुद्दा राजकीय कधी जुमला होता, मग नाकारलेला कसा नाही. प्रकार होता का? टप्प्याटप्प्याने निश्चितपणे सरकार या म्हणजे ठिकाणी निवडणुकीच्या करेल. तोंडावर कसला टप्पा? मग टप्पा कसला आहे? तुम्ही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांना कर्जमाफी देणार आहात की निवडणुकीसाठी तुम्ही मदत करणार आहात? निवडणुकीच्या तोंडावर द्यायचं. 5 वर्ष किती मरतील शेतकरी? 8 तासाला जर एक शेतकरी मरतोय आज इथं, तर सांगा ना कधी देणार आहात तुम्ही शेतकरी? एक एक मोजा, तुमचा एक एक दिवस म्हणजे तेवढे शेतकरी झाले. आशेवर जगणार आहेत, त्यांना तरी आशा पाहिजे ना काही. शेतकरी आत्महत्या करतायत निश्चित, पण या सरकारच्या काळात करताय असं नाही. काँग्रेस सरकारच्या काळापासून सुद्धा शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रामध्ये आता असेल किंवा काँग्रेस- देशामध्ये त्या पद्धतीनं त्यांनी करतायत. काय 15 वर्ष झाली तुम्हाला, आता 15 वर्ष ना होतात. बाणाचा आहे ना घड्याळाचा आहे. त्या पद्धतीनं सरकारने ज्या प्रकारचे आश्वासन दिलेले ते आश्वासन निश्चितपणे सरकार पाळण्याचं काम या ठिकाणी कर्जमाफीच्या संदर्भात करेल अशा प्रकारचा महाराष्ट्रामधल्या तमाम शेतकऱ्यांना आम्ही सर्वांना तशा प्रकारचा विश्वास आणि आहे. आज 6 महिन्याच्या नंतर आम्ही पाहिजे. विचारतोय आपल्याला ठीक आहे, एक एक जण. हा शेतकरी आत्महत्या करतायत हे खुद्द कॅबिनेट मंत्र्यांनी विधानसभेच्या सभागृहामध्ये सांगितलं. आणि तुम्ही सांगताय की आत्महत्या आमच्या काळात नाही, त्यांच्या काळात होत्या. मग तुम्हाला कशाला खुर्चीवर बसवलं? अरे पण हे आकडे काय मी घेऊन आलो सगळे आकडे. किती किती आकडे द्यायचे यांना? मी पुन्हा वाचून दाखवतो, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या महाराष्ट्रात 2706 शेतकऱ्यांनी स्वतःला संपवलंय. पुन्हा सांगतो आकडा, 1 जानेवारी ते 31 मार्च 2025 269 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलंय. आणि मार्च मध्ये 106 शेतकऱ्यांनी आत्महत्या संपवल्यात. कुठल्या तोंडात तुम्ही सांगता की आमच्या राज्यात, आमच्या काळात आत्महत्या होत नाहीत म्हणून? हे आकडे आमचे नाही आहेत, सरकारचे आकडे आहेत. नाही, बरोबर आहे. म्हणजे शेतकऱ्याने आत्महत्या केले, त्या थांबले पाहिजे, त्यासाठी सरकार अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न या निमित्तानं करत आहे. परंतु आत्ताच झालं अशा प्रकारचं नाही. मागल्या सरकारच्या काळामध्ये सुद्धा निश्चित शेतकऱ्यांनी आत्महत्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केलेले आहेत. आणि आता याला दूर करण्याचा प्रयत्न निश्चितपणे या ठिकाणी देशाचं सरकार, मोदी सरकार असेल किंवा राज्याचं सरकार, या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार या ठिकाणी करत आहे. आणि मला सर विश्वास आहे ऐका ना, ते चुकले. त्यांच्या काळात आत्महत्या होत होत्या म्हणून तुम्हाला सत्तेत आणलं ना. तुम्हाला सत्तेत कशासाठी आणलं? तुम्हाला सत्तेत याच्यासाठीच आणलं ना, तुम्ही शेतकऱ्यांच्या आयुष्यात अच्छे दिन घेऊन याल म्हणून. नाही, म्हणून मी आपल्याला सांगितलं की आता ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या सरकारनं या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारनं किंवा केंद्रातल्या मोदी सरकारनं ज्या प्रकारच्या योजना या ठिकाणी देशामध्ये शेतकऱ्यासाठी राबवल्या, तेवढ्या योजना आतापर्यंत कुठल्याही सरकारनं राबवल्या नाही. त्याचं सर्व रेकॉर्ड आपल्याकडे आहे. आणि त्या पद्धतीने ओमराजे, शेवटची कमेंट. आज राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर केवळ कर्जमाफी हा उपाय का? काय नेमकं करावं लागेल? ह्या आत्महत्यांच्या आकडे, अहो कुठल्या युद्धात मेले नसतील, एवढे महायुद्धात मेले नसतील. 49,000 शेतकरी गेल्या 25 वर्षामध्ये मेलेत. पडेजी,
शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सरकारनं जे शेतकरी माल उत्पादित करतो, जसं अंबानीनं अदानीनं सिमेंटचं पोतं तयार केल्यावर त्याच्यावर किती नफा कमवायचा आहे हा अधिकार त्याचा स्वतःचा आहे, का तर तो ते सिमेंटचं पोतं उत्पादित करतो. त्याच पद्धतीनं एखाद्या शेतकऱ्यानं सोयाबीन उत्पादित केल्याच्या नंतर त्या सोयाबीनवर किती नफा कमवायचा आहे हा अधिकार शेतकऱ्याला पाहिजे का नको? त्यानं उत्पादित केल्यावर कांद्यावर त्यानं किती नफा कमवायचा आहे हा अधिकार त्याला पाहिजे का नको? त्याचे भाव वाढल्याच्या नंतरच सरकारचं लक्ष जातंय, मगच सरकार डीओसी आयात करतंय, मगच सोयाबीनचे भाव सरकार पाडतंय. कांद्याच्या बाबतीत पण तसंच करतंय. म्हणजे शेतकरी जो घटक जगण्यासाठी धडपडतोय आणि त्या शेतीमधनं उत्पन्न मिळत नाही, स्वतःच्या लेकराबाळाचा उदरनिर्वाह करता येत नाही म्हणून आत्महत्या करतोय, त्या घटकाला अशा पद्धतीनं कायमस्वरूपी मारण्याचं काम त्या ठिकाणी सरकारच्या धोरणामुळे रविकांतजी शेवटची कमेंट, रविकांतजी शेवटची कमेंट. माझी एवढीच विनंती आहे की सरकारनं धोरण त्या ठिकाणी साहेबांनी सांगितलं ते बरोबर आहे. उत्पादन खर्चाच्या आधारित 50% नफा आम्हाला भाव द्या. आम्ही तुमच्या दारात आयुष्यात कर्जमाफी नाही, कोणतीच योजना मागायला येणार अगदी बरोबर आहे. सिंचनाची सोय उपलब्ध करून द्या, पूर्ण वेळ आम्हाला लाईट उपलब्ध करून द्या, नवं तंत्रज्ञान आमच्यापर्यंत येऊ द्या, आम्हाला गोडाऊन गावामध्ये उपलब्ध करून द्या आणि मार्केटिंगची व्यवस्था करून द्या. आयुष्यात तुमच्याकडे भीक मागणार नाही किंवा कोणती मागणी करणार नाही. उत्पादन खर्चावर आधारित आम्हाला भाव द्या. नसेल देता येत तर आम्हाला भाव फरकाच्या रूपाने ती रक्कम भरून काढा. सोयाबीनचे भाव वाढवायला डीओसी निर्यात करा आणि तेलावरचं आयात शुल्क वाढवा. बरोबर ठीक सोयाबीनचे आहे, भाव माझा वेळ संपलाय. जाताना फक्त एकच कमेंट करतो, हा शेतकरी धावू शकतो, मॅरेथॉन जिंकू शकतो, फक्त त्याच्या पायात साखळदंड बांधून त्याला सांगितलं जातंय पळ तू. पळू शकत नाही, मरतोय तो. आशा करूया त्याच्या पायातले साखळदंड जे इथल्या व्यवस्थेनं घातलेले आहेत धोरणांचे ते काढले जातील आणि आज शेतकरी जसा काही तो आज दारात याचकाच्या भूमिकेत आहे असं दाखवलं जातं, तसा नाही आहे. कर्जमाफीचं आश्वासन इथल्याच नेत्यांनी दिलं, आज मात्र ते पाळायची वेळ आल्यावर मात्र ते कुठं दिसत नाही आहेत, एक वाक्यता नाही आज. या सगळ्या मुद्द्याबद्दल आपण सगळ्यांनी भूमिका मांडली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पण प्रेक्षकांचं काय मत आहे, प्रेक्षकांना काय वाटतंय जरा जाणून घेऊया. प्रेक्षकांचं मत आहे, राज्यातल्या शेतकऱ्यांचं मत आहे, हे शेतकऱ्यांच्या पोरांचं मत आहे. शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन सरकार पाळेल का? बघा काय वाटतंय. केवळ 16% लोकांना वाटतंय होय, 84% लोकांना नाही वाटतंय. सरकारच्या विश्वासार्हतेचा सवाल आहे. आज शेतकऱ्यांना जर तो विश्वास वाटत नसेल त्या शब्दावरती, तर याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आज काही करा पण शेतकऱ्याला जगवा, एवढंच गाऱ्हाणं मांडून आजच्या बडे मुद्देत आपण इथंच थांबतोय. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद.